काही लोक आयुर्वेदिक असतात, म्हणजे वागायला आणि बोलायला उत्तम, पण एमर्जन्सीत कामाला येत नाहीत. तर काही लोक ॲलोपॅथिक असतात, म्हणजे कामाला येतात, पण साईड इफेक्ट असा काढतील सांगता येत नाही. बाकी सगळी मंडळी होमिओपॅथिक, म्हणजे काही कामाची नसतात, पण सोबत असली की बरं वाटतं. होटलचा वेटर, आइए साहब, क्या खाएंगे आप? बंड्या, ये टेबल कुर्सी यहाँ से हटा, मैं कोलांटे टेवड़े खाऊंगा. मूची ॲड बघून आजपर्यंत हे समजलं नाही की कमरेचं दुखणं फक्त बायकांनाच का होतं. माणसाच्या हाडामध्ये काय अंबुजा सिमेंट भरलेलं असतं काय? बाबा रामदेव सांगतात, ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात. पण बाबा आहेत ब्रह्मचारी, त्यांना काय माहिती की बायकोनी फक्त ओ म्हटलं तरी अख्खा मेंदूच जागृत होतो. मग तर लांबच राहिला. पिंकी, मी जन्माला आले तेव्हा खूप क्यूट होते. आणि तू कसा होता? बंड्या, नागडा. ट्रेन में चेतावनी लिखी थी, बिना टिकट सफ़र करने वाले यात्री होशियार. पप्पू ये लाइन पढ़कर गुस्से में आ गया. पप्पू, वाह जी, ये क्या बात हुई? बिना टिकट सफ़र करने वाले होशियार, और हमने टिकट लिया तो हम बेवकूफ़. पुढारी डॉक्टरांना, माझ्या तब्येतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा. डॉक्टर, आपल्या रिपोर्टनुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे. फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत. उजवीकडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चरबी महागाईप्रमाणे वाढत चालली आहे. त्यामुळे आतड्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन चालू आहे. या साऱ्या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे. त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत. झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांच्या यशामागे कुणी एका स्त्रीचा हात नाही, तर हजारो आळशी स्त्रियांचा पाठिंबा आहे. एकदा एक मुलगा मेला. त्याची आई रडत रडत बोलत होती, हे देवा, याने तर अजून जवानी पण पाहिली नव्हती. तेव्हा शेजारची वहिनी रडत रडत बोलली, नका रडू काकू, दाखवली होती त्याला मी जवानी.